पूछो जरा पूछो मुझे क्या हुआ है। जा पूछ क्या. नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मार्केटमध्ये आलेला आहे एक नवीन रोग आणि याची लक्षणं आहेत अर्धे डोकेदुखी, माझं पण सकाळपासून अर्ध डोकं दुखत आहे. थंडी वाजून ताप येणे. मला पण सकाळपासून खूप थंडी लागत आहे. असं वाटतंय मला पण ताप येणार. मुख्यतः हा आजार माकडांमध्ये आढळत आहे. एका लय श्रीमंत माणसाचा ऍक्सिडेंट व्हावा आणि मी त्याचा जीव वाचवाव. त्याच्या मागं कोणीच राहणे, ना त्याच्या घरातले, ना त्याचा परिवार, ना त्याचे लेकरं, कोणीच राहणे. आणि मी की नाही जीव वाचवल्यानं त्यानं त्याची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून टाकाव. 2000 पासून सुरुवात केली होती, आता 2 लाख केले त्याची. अरे वा, खूप छान. तुमचा खरंच आदर्श या भावी पिढ्यांनी नक्कीच घेतला पाहिजे. पण सर, तुम्ही असं करता काय? उदारी. अयो अण्णा, तुम्ही इकडे कसं काय? अरे मी कुठे का असा ना, पण तुला इंग्लिश स्कूलला घालून तू काय करतोय इथं नरसाळ्या? अहो अण्णा, शाळेतच चाललो होतो पण तेवढे ते फोन आला त्याच्यामुळं. अरे तुझ्या बापाने गेलत का 4 वाजता शाळेत? चल मी आज तुझी शाळा घेतो. ए कर पटकेचा अभ्यास. करतो. काय अभ्यास करतो? काय म्हशी वळतोय? अभ्यास करतोय अण्णा. तुला मोठ्या इंग्लिश मीडियम मध्ये शिकतोय ना? मग आपल्या वाघाला डॉक्टर बनवायचंय म्हणून इंग्लिश स्कूल मध्ये घातलाय. खरंच काय? अय चल, मी तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं मराठीत उत्तर दे. हा विचार असं उत्तर देतो. सांग बरं, आय डोंट नो ला मराठीतून काय म्हणते? मला नाही माहित. अरे काय येड म्हणून एवढा खर्च केलाय वय? हेलो पापा. हाँ बेटा. अब आपको पुराने घर में रहने की जरूरत नहीं है, मेरी नौकरी लग गई है. छोटा सा मेरा जहां है. बेटा मुझे पता था तू जरूर एक दिन कामयाब बनेगा. ठीक है पापा, फोन रखिए, अभी हम बहुत बिजी है. ठीक है बेटा. ये क्या हो गया? ए भैया 5-10 रुपए दे दे भैया. भैया 5-10. बेटा तू पापा, साला ये तो अपने घर आ गए. तू तो बोल रहा था मेरी नौकरी लग गई है. अहो, पोलिसांनी एकदा माझ्या भावाला अटक केली होती. का बरं? अहो, त्यानं एकाच दुकानात 3 दिवस चोरी केली. इतकं 3 दिवस काय चोरलं? पहिल्या दिवशी त्यानं त्याच्या बायकोसाठी सुंदर साडी चोरली. आणि बाकीचे 2 दिवस? बाकीचे 2 दिवस फक्त कलर बदलून आणण्यासाठी चक्रा मारत होता. बोल की भावा. पिक्चरची 2 तिकीट आणलोय, चल येतोस काय बघायला? येतो की. अरे पण 3 तास वहिनी तुला बाहेर जाऊ देईल काय? 3 तास तर काही नाही, पण 5 मिनिटासाठी जाऊ दे त्या बाहेर. म्हणजे? तू फक्त ये मध्ये, तुला सांगतो. ये बस सुनी. बोला की. मी काय म्हणतो, आज तुला फिरायला घेऊन जायचंय. काय? खरंच का? होय, तयार हो तू लवकर. लगेच तयार होत्या 5 मिनिटात. 3 hours later. आईला पिक्चर लय भारी होता राव. पण वय चल मी जातो. अगं सुनी, हा, किती वेळ लागेल का तुला अजून? अहो झालं फक्त 1 मिनिट. अगं तुझी वाट बघून वैताग आला मला. आवर की लवकर. सर, ऍक्च्युली आम्ही सर्वे करू. तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो का? हा विचारा की. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याचे तुम्ही खरे उत्तर द्या. हा. तर सर, काय करता तुम्ही? मी काय नाही करत. म्हणजे पोटा पाण्यासाठी काय करता तुम्ही? जेवण. म्हणजे पैसा पाणी कसा कमवता? मी नाही कमवत. आणि मग घर कसं चालतं तुमचं सर? नाही, घर नाही चालत आमचं. 10 वर्ष झाली एकाच जागा, नाही घर नाही चालत. मग घरात किराणा कसा आणता सर तुम्ही? पिशवीत आणतो. आणि मग किराणावाल्याला काय देता तुम्ही? त्याला आम्ही पिशवी देतो ना, मग त्यात आम्हाला किराणा आणून देतो. आणि जर तुम्हाला त्या किराणावाल्याने पैसे मागितले तर काय करता सर तुम्ही?
त्याला म्हणतात मांडून ठेव. आणि जर परत तुम्हाला त्या किराणावाल्याने पैसे मागितले तर काय करतात सर तुम्ही? आम्ही दुसऱ्या दुकानात जातो. 2 मिनिटं बंद कर रे कॅमेरा. आयु दादा लय लागत आहे. आयु भाई तुमको एक जादू दिखाओ. हात दिखाओ. भाई तू हाथ नीचे रख. ठीक है. क्रीम क्रीम सर्वरिंग भूत भविष्य बदाम लेकिन 1 सेकंड. सागर रिमोट कोण चालून राहिलं रे? अरे त्या रिमोटला ठोका लागते मग चालू होते ते. ओके. पाय रिमोटला 2 मिनिटात ठोकलं तर चालू झालं. तुला 23 वर्षापासून ठोकून राहिली. तू बेसरमचा बेसरमच असले का? काय भावा खुश दिसते खूप आज. अरे भावा कालपासून एक मुलगी माझ्यासोबत चॅटिंग करत आहे. आम्ही रात्रभर चॅटिंग केली. आता आमचा लग्नाचा पण प्लॅन झालाय. काय बोलतो? लग्नाचं सोड, आम्हाला जे बाळ होणार आहे ना त्याचं नाव पण आम्ही ठरवून ठेवलंय. अर्ध तिचं आणि अर्ध माझं. आज तिचा मला व्हिडिओ कॉल येणार आहे. आज आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलणार आहे. हे बघ आला.